नमस्कार, स्वागत आहे तुमचं मायाज इनोव्हेशन्स चॅनलमध्ये। श्री गणेश हे भक्तांचे प्रिय आराध्य दैवत आहे। गणेश भक्त आपापल्या श्रद्धेनुसार गणेशाची सगुण आणि निर्गुण उपासना करत असतात। त्यामध्ये पूजा अर्चा, स्तोत्र पठण, अनुष्ठान, होम, हवन, यात्रा, दानधर्म, चतुर्थी व्रत इत्यादींचा समाविष्ट असतो। महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस कोणतेही काम नव्याने सुरुवात करण्यापूर्वी सर्वात आधी श्री गणेशाची पूजा करतात। पौराणिक मान्यतेनुसार माघ मासाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला होता, म्हणूनच माघ चतुर्थी साजरी केली जाते। मात्र आपल्या परंपरेनुसार गणपतीचे 3 अवतार आहेत असे मानले जाते। पहिला अवतार वैशाख पौर्णिमेचा आहे, पुष्टीपती विनायक जयंती म्हणून आपण साजरा करतो। दुसरा अवतार म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा अवतार म्हणजे माघ शुक्ल चतुर्थी। मित्रांनो, माघी गणेश चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांना मोदकाचा प्रसाद ठेवला जातो, तसेच तिळाचा एखादा पदार्थ नैवेद्य म्हणून बनवला जातो। गणपती भक्त या दिवशी गणपतीच्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन घेतात। या तिथीला विशेष महत्त्व आहे। या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व 1000 पटीने वाढलेले असते। हे नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते। भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीप्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थीलाही देखील तेवढेच महत्त्व आहे। काही लोक घरीच गणपतीची मूर्ती आणून पूजा करतात, तसेच काही ठिकाणी सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जातो। तसेच यंदाच्या विनायक चतुर्थीला अंगारक योग आल्याने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। या दिवशी श्री गणरायाची विधी व पूजा करून व्रत केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होतात, तसेच जीवनात सुख समृद्धी कायम टिकून राहते असे म्हटले जाते। मित्रांनो, महाराष्ट्रात माघी 1.5 दिवस साजरा करण्याची प्रथा आहे। 14 विद्या 64 कलांचा अधिपती असलेला गणपती बाप्पाचा माघ महिन्यातील जयंती उत्सव मंगळवारी दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी साजरा करण्यात येणार आहे। तसेच गणेश चतुर्थी दिवशी हळदीने किंवा शेंदूरने गणपतीची मूर्ती बनवण्याची पद्धत आहे। या गणपतीची विधिवत पूजा करून दुसऱ्या दिवशी या गणपतीचे विसर्जन केले जाते। तिळाने तयार केलेले पदार्थ गणपती बाप्पांना अर्पण केले जातात, म्हणूनच या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते। या दिवशी गणपतीची पूजा करण्यापूर्वी तीळ मिश्रित पाण्याने स्नान करावे, तिळाचे उटणे लावावे अशी परंपरा आहे। जे भक्त नियमित चतुर्थीचे व्रत काही कारणाने करू शकत नाहीत, त्या लोकांनी माघी गणेश चतुर्थीचे व्रत केल्यास त्यांना संपूर्ण वर्षातील चतुर्थी केल्याचे फळ प्राप्त होते व त्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे। माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थी 13 फेब्रुवारीला आहे। 12 फेब्रुवारीला संध्याकाळी 5:44 चतुर्थीला प्रारंभ होईल, तर 13 फेब्रुवारी दुपारी 2:41 संपणार आहे। सकाळी 11:29 ते दुपारी 1:42 समाप्त होणार आहे। तिलकुंद चतुर्थी ही 13 फेब्रुवारीला नाही तर 12 फेब्रुवारीला आहे। तिलकुंद चतुर्थीच्या दिवशी महादेवाचे पूजन करावे। ज्यांना गणेश जयंतीचा उत्सव साजरा करायचा आहे त्या गणेश भक्तांनी 13 फेब्रुवारीला हा उत्सव साजरा करावा। प्रतिष्ठापनेच्या विधीसाठी स्नान करून पितांबर धोतर घालावे किंवा नेहमीचे कपडे घालावेत। चौरंग वर लाल कपडा घालून त्यावर गणपतीची मूर्ती स्थापित करून पाण्याने गणपतीला अभिषेक करावा। गणपतीसह महादेव, गौरी, नंदी, कार्तिकेय संपूर्ण शिव कुटुंबाची पूजा विधीपूर्वक करावी। तसेच गणपतीला प्रिय असलेली जास्वंदीची फुले किंवा लाल फुले व 108 दुर्वा वाहाव्यात। गणेश उपासनेत अथर्वशीर्ष पठणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, म्हणूनच या दिवशी गणपती अथर्वशीर्षचा पाठ करावा। त्यामध्ये गणेशचे सगुण आणि निर्गुण स्वरूप वर्णन केले आहे। या दिवशी गणपतीचा ओम गम गणपते नमः या मंत्राचा भावपूर्ण 3 किंवा 9 माळा जप करावा। गणपतीला नैवेद्य दाखवावा। भाद्रपद चतुर्थीला गणपतीची पूजा केल्यानंतर उकडीचे मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो, तर माघ गणेश चतुर्थीला उकडीच्या मोदकांसोबत तिळाच्या लाडूचे नैवेद्य दाखवण्याची देखील प्रथा आहे।
मित्रांनो, मागी गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन हे निषेध मानले गेले आहे. तर चंद्रदर्शन केल्याने मानसिक विकार उत्पन्न होऊ शकतात. म्हणूनच या दिवशी चंद्रदर्शन वर्जित केले आहे. मागी गणेश जयंतीला श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व संकटे दूर होतात व तसेच मानसिक विकार दूर होतात. या जन्मी सर्व मनोकामना पूर्ण होऊन मोक्षाचा मार्ग मोकळा होतो. मित्रांनो, गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची विविध रूपात पूजा केली जाते. आपण गणपतीची प्रतिष्ठापना करून त्यांची पूजा करतो. म्हणजेच त्यांच्याकडून मिळालेल्या गोष्टी आपण त्यांनाच अर्पण करत असतो. ठराविक दिवसानंतर मूर्तीचे विसर्जन केले जाते. यातून आपल्याला हे कळते की ईश्वर मूर्तीमध्ये नाही तर तो आपल्यातच आहे. अशा प्रकारे सर्वव्यापी असलेल्या ईश्वराला साकार रूपात अनुभवणे आणि आनंद घेणे हीच गणेश चतुर्थी मागची मूळ भावना आहे. अशा प्रकारे मूर्तीची स्थापना करून प्रेमाने पूजा करण्याने आणि त्याचे ध्यान करण्याने आपल्याला आपल्या गणेशाचा अनुभव घेता येतो. आपल्यातील गणेश तत्वाला जागृत करणे हीच गणेश चतुर्थी मागची खरी भावना आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना यश, सुख, समृद्धी व समाधान लाभो हीच गणेशचरणी प्रार्थना. या पावन मागी गणेश जयंतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.